बापू काय सांगाल नेमकं तुम्ही दुसऱ्यांदा या ठिकाणी आलात काय नेमकं धावपळ चालली आहे? खरं तर विषय काही नाही हा. पण थोडं समोरच्यांनी त्यांचं हेरिंगसाठी एक अर्जसाठी ऑप्शन घेतलं होतं की एक पत्र जो अध्यक्षाला अधिकार असतो बरं. कुठलाही एपी फॉर्म दिल्यानंतर त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी तो अधिकाराचं मी काल पत्र दिलं होतं. आणि प्रभाग क्रमांक 2 सकाळी 11 सुरू झाले 96 आता 5 वाजत आले म्हणजे ना नेमकी अडचण काय आता होती? हेरिंग होऊन विषय आरोनी संपवलेला आहे. बरं. ऑर्डर होईल त्याच्यामध्ये. म्हणजे काय दोन एबी फॉर्म होते का? एबी फॉर्म मध्ये क आणि ड होते. बरं. तर कुठला ग्राह्य धरायचा बरं. असा विषय होता. त्यामुळे तो अधिकार आहे. हां. तो अधिकाराचं एक पत्र मी दिलं होतं. हां. त्याच्यामध्ये साईन हा विषय होता. ती बरं. साईन मी स्वतः केलेली आहे. बरं. स्वतः मी ते पत्र दिलेलं आहे. त्यामुळे ती काय अडचण नाही. मी पत्र पाठवल्यानंतर. बरं. त्यामुळं मला नाही वाटत की हा जो अधिकार आहे हां. ते शेवटी आता त्याच्यामुळं समोरच्यांनी ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेतल्यानंतर आरोनी हिअरिंग घेतलेली आहे. हां. आता हिअरिंग घेऊन हिअरिंग क्लोज झालेली आहे. ऑर्डर करते जो ऑर्डर होईल तो मान्य असेल सगळ्यांना. आपण पाहू शकता की हे होते शत्रुघ्न बापू काटे भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष. खरं तर हिअरिंग झालेली आहे. प्रभाग क्रमांक 2 छाननीचा जो काही तिढा आहे तो काही सुटत नव्हता. सकाळी 11 पासून छाननी सुरू होती आणि त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं. आता बापू काटे यांनी जे काही स्पष्टीकरण दिले की हिअरिंग झालेली आहे थोड्याच वेळामध्ये काय त्या ठिकाणी निर्णय असेल तो समोर येईलच आणि स्वतः शत्रुघ्न काटे यांनी सांगितलेलं आहे की जो काही निर्णय तो मान्य असेल. कॅमेरामॅन भांडो सिरवाळसह मी अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड.